मी सर्वप्रथम आरोग्य मंत्र्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांनी वेळात वेळ काढून या ESIC हॉस्पिटल त्याचबरोबर सेंट्रल हॉस्पिटलला व्हिजिट दिली आणि सेंट्रल हॉस्पिटल कशा प्रकारे अजून ऑग्मेंट करू शकतो, त्याची सुविधा सेवा जी आहे ती अजून कशा प्रकारे वाढवू शकतो आणि ESIC आपण प्रश्न विचारला की कधी त्याचं उद्घाटन आहे. मला वाटतं आता या उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेचं एक 200 बेडचं हॉस्पिटल ऑलरेडी सुरू आहे. तिथे लोकांना चांगली सुविधा मिळते. आत्तापर्यंत म्हणजे आता आम्हाला प्रेझेंटेशनमध्ये कळालं की आत्तापर्यंत तर हजारो ऑपरेशन्स, मला वाटतं 6 ते 8 हजार ऑपरेशन्स जे आहेत हे जेव्हापासून हे सुरू झालं आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल तेव्हापासून झालेलं. त्याच्यामध्ये सगळे मेजर मायनर सगळे ऑपरेशन असतील, न्यूरोचे असतील, ऑन्कोचे असतील, ऑर्थोचे असतील, सगळे ऑपरेशन जे त्या ठिकाणी झाले. तर त्याच्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो उल्हासनगरवासियांना मिळाला. त्याचबरोबर आता हे ESIC हॉस्पिटल आहे आणि त्याचबरोबर आम्ही सेंट्रल हॉस्पिटलची पण पाहणी केली. या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये देखील सुविधा जी आहे ही डॉक्टर जे त्या ठिकाणी देत आहेत त्याच्यामध्ये अजून कशा प्रकारे सुविधा वाढू शकतो आणि त्याचबरोबर ते सेंट्रल हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे ते येणाऱ्या काळामध्ये 400 किंवा 500 बेडचं कशा प्रकारे बनवता येईल याच्यावरती चर्चा झाली. ती मागणी जी आहे ती आम्ही सगळ्यांनी मंत्री महोदयांकडे केली आणि ती मागणी त्यांनी मान्य केली की ज्या प्रकारे ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल झालं 700 बेडचं, त्याच धर्तीवरती उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलचं देखील रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालं पाहिजे. उल्हासनगरचं हॉस्पिटल सुरू असताना त्याच्या बाजूला जागा जिथे अवेलेबल आहे त्या जागेमध्ये जे आहे नवीन हॉस्पिटलचं बांधकाम येणाऱ्या काळामध्ये त्याचा DPR बनवून सगळ्या गोष्टी करू आणि स्टेप वाईज हे उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आहे. त्याचबरोबर मेटर्निटी हॉस्पिटल जे आहे हे मेटर्निटी हॉस्पिटल त्या ठिकाणी एकत्र करून, कारण की मेटर्निटीच्या इथे पण जागा नाही आहे, तर उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आणि मेटर्निटी हॉस्पिटल एकत्रित मिळून 500 बेडचं हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे हे उल्हासनगरमध्ये या ठिकाणी उभं आहे. त्यानंतर आता ESIC मध्ये आहे आपण. या ESIC देखील केंद्राकडून मंजूर झाले पैसे यायला आणि आज हे ESIC हॉस्पिटल इकडे उभं राहिलं. आत्ताच्या घडीला या ESIC हॉस्पिटलमध्ये 100 बेड जे आहे हे म्हणजे बिल्डिंग खूप प्रशस्त आहे इकडे, पण त्याच्यामध्ये फक्त 100 बेड त्या ठिकाणी जे आहे हे सेवा जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये किंवा जसं मंत्री महोदय म्हणाले की आपण सुरू करू शकतो लगेचच इमिजिएटली, पण ती फक्त सेकंडरी ट्रीटमेंट असेल. टर्शरीसाठी जे आहे ते परत आपल्याला महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये, सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. हे न करता ही जी ESICची इमारत आहे याला पूर्णपणे युटिलाइज करून हे 100 बेडचं हॉस्पिटल जे आहे हे 250 बेड 300 बेडपर्यंत कसं घेऊन जाता येईल याच्यामध्ये चर्चा झाली. ह्याच्यामध्ये स्कोप आहे मोठा की इथे 100 बेडवरून 300 बेडपर्यंत हे हॉस्पिटल जाईल. त्याचबरोबर याच्यामध्ये MRI, CT स्कॅन, त्याचबरोबर ऑन्को युनिट या ठिकाणी सुरू झालं पाहिजे, सर्जरी झाल्या पाहिजे पेशंटच्या, कॅथलॅब झालं पाहिजे, CABG झाले पाहिजे, बायपास झाले पाहिजे, त्याचबरोबर एन्जिओप्लास्टी झाले पाहिजे. सगळ्याच सुविधा ज्या आहेत त्या ESIC मध्ये मिळाल्या पाहिजे. हे अगोदर ESIC फक्त कामगारांपुरतं मर्यादित होतं, पण सरकारने जे आहे शासनाने याच्यामध्ये महात्मा फुले योजना असेल, त्याचबरोबर प्रधानमंत्री आयुष्यमान योजना असेल, ह्या योजना सुरू केल्या जेणेकरून नॉर्मल माणूस देखील या उल्हासनगरचा इकडे सुविधा घेऊ शकतो. तर उद्घाटनामध्ये घाई न करता पुढच्या 6 महिन्यामध्ये हे पूर्ण हॉस्पिटल जे आहे हे अपग्रेड करू, टर्शरी केअर करू, जेणेकरून सेंट्रल हॉस्पिटलवरचा लोड असेल, मेटर्निटीवरचा लोड असेल तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि लोकांना जे आहे हे 250 ते 300 बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटल, त्यामध्ये 3 मॉड्युलर OT आहेत, 2 OT जे आहेत मॉड्युलर अजून वाढवायला सांगितलं, म्हणजे एकंदरीत 5 मॉड्युलर OT जे आहेत हे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तयार होतील. त्याचबरोबर जे बेड्स आहेत, बेडची संख्या जी आहे, वॉर्डची संख्या जी आहे या ठिकाणी वाढेल, कारण की ह्या पूर्ण प्रशस्त इमारतीमध्ये तेवढी जागा आहे. आणि त्याचबरोबर अजून एक माळा याच्यावरती 6 महिन्यामध्ये हे सगळं सुरू झाल्यानंतर वरचा माळा जो आहे त्याचं काम चालू राहील. त्याच्यामध्ये अजून ऑग्युमेंटेशन, अजून बेड जे आहेत ते कशा प्रकारे वाढतील, म्हणजे एकंदरीत या उल्हासनगरच्या ESIC हॉस्पिटलमध्ये 400 बेडची सुविधा जी आहे ती भविष्यामध्ये कशी होईल याच्यासाठी जे आहे ते आज या ठिकाणी डिस्कशन झालं आणि ते फ्रुटफुल डिस्कशन झालं. पुढच्या 6 महिन्यामध्ये 250 ते 300 बेड कसं सुरू होईल विथ ऑल द फॅसिलिटीज याच्यावरती जे आहे शासन असेल, मंत्री महोदय असतील, शिंदे साहेब असतील, हे आम्ही लोक काम करू आणि 6 महिन्यामध्ये हे ESIC हॉस्पिटल जे आहे हे टर्शरी केअर म्हणून सुरू करू. त्याचबरोबर क्रिटिकल केअर युनिट त्याचं काम चालू आहे. सप्टेंबरमध्ये क्रिटिकल केअर युनिटचं काम पूर्ण होईल.
त्याच्यामध्ये MRIची सुविधा जी आहे ही देखील देण्याचं काम जे आहे म्हणजे देण्याचं कबूल जे आहे हे मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ऑलरेडी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक MRI मशीन जी आहे ही आपण त्या CCU मध्ये देऊ. म्हणजे सप्टेंबरमध्ये क्रिटिकल केअर युनिट ICU जे आहे ते या ठिकाणी सुरू होईल. त्याचबरोबर आपलं उल्हासनगरचं महानगरपालिकेचं 200 बेडचं हॉस्पिटल आहे तिकडे देखील MRIची सुविधा जी आहे ती आपण सुरू करतो. त्याच्यासाठी 10 कोटी जे आहे हे महानगरपालिकेने देखील त्या ठिकाणी तरतूद जी आहे ती केलेली आहे. तर एकंदरीत भविष्यामध्ये तुम्हाला म्हणजे जिथे आता हे 200 बेड हे 50, 250 ते 200, 450 बेड आज या उल्हासनगरमध्ये आहे. हे 450 बेडचं जे आहे हे भविष्यामध्ये 1000 बेड त्यापेक्षा जास्त हे फक्त उल्हासनगर वासियांसाठीच आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आयुक्त महोदयांना देखील मंत्रीजींनी सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहे, अर्बन हेल्थ सेंटर्स जे आहेत ते ऑग्मेंटेशन करा, त्याच्यामध्ये सुविधा वाढवा, त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट, एक्सरे आणि प्रायमरी ट्रीटमेंट, सर्दी, खोकला, जुलाब वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथल्या तिथे ज्या आहेत त्या ट्रीट झाल्या पाहिजे, जेणेकरून प्रायमरी हेल्थ सेंटरपासून जे टर्शरी सेंट्रल हॉस्पिटलवरचा लोड जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. तर एकंदरीत मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत आहे. अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज मंजूर झालं आपल्याला माहिती आहे. डेंटल हॉस्पिटलमध्ये त्याचं सुरू आहे. त्याचं जे आहे MOU आम्ही रुक्मिणीबाई हॉस्पिटलबरोबर केलेलं आहे. तुमच्या जो प्रश्नाचं उत्तर होतं की ह्या हॉस्पिटलमध्ये देखील कशा प्रकारे एवढे मोठे जास्त सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्यांची सुविधा कशी मिळेल त्यासाठी देखील मीटिंग जी आहे ती घ्यायला सांगितलेली आहे. त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये आपण 225 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आणि मेटर्निटी हॉस्पिटल त्याचं काम त्या ठिकाणी ऑलरेडी जे आहे हे सुरू आहे. त्याचबरोबर कळवा हॉस्पिटल तिथे देखील आपण PPP तत्वावरती रेडिओ नेफ्रोलॉजी आणि त्याचबरोबर कार्डिओलॉजी युनिट त्या ठिकाणी सुरू आहेत. तिथे देखील लोकांना जे आहे फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे एकंदरीत या कल्याण लोकसभेमध्ये मेडिकल कॉलेज असेल किंवा हॉस्पिटल्स असतील किंवा हॉस्पिटलचे बेड असतील हे वाढवण्यावरती पूर्णपणे भर जो आहे तो आपण दिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक रोबस्ट हेल्थ केअर सिस्टीम जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळेल. शास्त्रीनगर असेल, रुक्मिणीबाई असेल तिथे देखील आम्ही प्रस्ताव केला आहे की ते देखील जे आहे 400 बेड 500 बेडचं हॉस्पिटल जे आहे ते देखील त्या ठिकाणी व्हावं. आता त्या सगळ्याच गोष्टी ज्या आहे आता अपग्रेडेशनचाच भाग झाला. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी जी आहे जेव्हा असे सगळे हॉस्पिटल्स होतील तेव्हा टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर जो आहे त्याच्यामध्ये AIचा वापर जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी करू. साहेब आज मेडिकल हब तुम्ही बनवत आहे पण इथे उल्हासनगरमध्ये हॉस्पिटलकडे येणारे रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे ज्या ॲम्ब्युलन्स वगैरे असतात त्या इथं क्लस्टर जे आहे जी क्लस्टर ठाण्यामध्ये सुरू झालं, जे क्लस्टर आता मुंबईमध्ये होते तेच क्लस्टर जे आहे ते आपण उल्हासनगरमध्ये देखील करतो. आणि क्लस्टरमध्ये ऑथॉरिटीला अधिकार आहे रस्ते वायडनिंग करणं, त्याबरोबर तिकडे आरक्षण टाकणं, लोकांना जे आहे ती त्यांची हक्काची घरं जी आहे त्या ठिकाणी देणं. मला वाटतं क्लस्टरच एकमात्र उपाय आहे जो उल्हासनगरला पूर्णपणे जे आहे हे सुधारू शकतो. उल्हासनगरमध्ये अजून चांगल्या सुविधा कशा, आरक्षण गार्डन कसे होतील, हॉस्पिटल कसे होतील, शाळा कशा होतील याच्यासाठी क्लस्टर एक मात्र उपाय जो आहे आणि रुंद रस्ते कसे होतील. कल्याण मुरबाड रोड आणि कल्याण अंबरनाथ रोडवर जे रस्ते हॉस्पिटलकडे येतात त्याचं तरी रुंदीकरण तात्पुरतं करावं अशी मागणी लोकांकडे. कल्याण बदलापूर रोड आपल्याला माहिती आहे की आपण रुंद केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या काय स्ट्रक्चर्स आहेत त्याचं कोर्टामध्ये केस चालू आहे. ती देखील आम्ही फॉलोअप जे आहे महानगरपालिकेकडून सुरू आहे तो देखील लवकरात लवकर त्याचा मार्गाने गेला. महासभेमध्ये विषय आहे, या आठवड्यामध्ये महासभेमध्ये देखील विषय आहे. डॉक्टर साहेब आज चालू आहे त्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याचपैकी अशा मंत्री आहेत की त्या बंद अवस्थेत आहेत. आज जी कंडिशनमध्ये हॉस्पिटल्स आहेत ते चालू आहे तिथे लोकांना ट्रीटमेंट दिली जाते पण तिथल्या ज्या मशिनरी आहेत काही ठिकाणच्या आता आम्ही सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो, NICU मध्ये पण जाऊन आलो. तिथे विषय निघाला होता की व्हेंटिलेटरचा, पण तिकडे जे आहे हे CPAP मशीन जे आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यावरती जे आहे ट्रीटमेंट जे आहे ते बाळांचं त्या ठिकाणी केलं जातं. त्यांचं रजिस्टर आम्ही बघितलं, चांगल्या प्रकारे जे आहे ते काम त्या ठिकाणी सुरू आहे. आता देखील 18 बाळं जे आहे त्या ठिकाणी ऍडमिट होती आणि बाळांचं जे डिस्चार्ज होऊन जाण्याची संख्या जी आहे ती पण खूप चांगली आहे. 85% जी आहे ही डिस्चार्ज रेशो जो आहे त्या हॉस्पिटलमधून आहे. त्याचबरोबर आम्ही OT मधून ऑपरेशन थिएटरला देखील गेलो. त्या ठिकाणी देखील रोजचे 10 ते 12 ऑपरेशन जे त्या ठिकाणी होत आहे. मध्ये ऑपरेशन जे आहे तुम्ही बोलले की बंद झालं होतं, पण आता जे आहे ते 10 ते 12 ऑपरेशन म्हणजे LSCS सोडून म्हणजे ऑब्स्ट्रक्टचे गायनेकचे केसेस सोडून ऑर्थो असतील, सर्जरी असतील, ENT असतील, ENT वॉर्डमध्ये ऑफ्थेल असेल, ऑफ्थेल वॉर्डमध्ये पण आम्ही गेलो.
तिथे देखील पेशंटची जी आहे चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट जी आहे, कॅटरॅक्टची सर्जरी असेल, टेरेजियम असेल, बाकी सगळे सर्जरी जे आहे ते सुरू आहे. फक्त आता त्याला अजून ऑग्युमेंटेशन कसं करू शकतो, अजून त्याच्या सुविधा कशा वाढवू शकतो, त्याच्यासाठी जे आहे ते मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. 500 बेडचं रुग्णालयाचं काम कधीपासून सुरू होईल? कुठलं? हे 500 बेडचं आता DPR आम्ही बनवायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये शासनाकडून, मंत्रालयाकडून, त्याचबरोबर कशा प्रकारे जे आहे ते निधी मिळेल, पहिला आम्ही DPR बनवायला सांगितलं, त्याची डिझाईन बनवायला सांगितलं आणि त्याच्यासाठी जेवढा काही खर्च लागेल तो खर्च जो आहे तो कशा प्रकारे उपलब्ध करायचा तो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती पडेल. कारण की आपल्याला ठाण्याचं माहिती आहे ESIC हॉस्पिटल, त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल, 700 बेडचं सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं केलं. त्याच धर्तीवरती आपण या सेंट्रल हॉस्पिटलचं देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. अरे या सगळ्या बातम्या ज्या आहेत, या सगळ्या बातम्या ज्या आहेत, या सगळ्या पॉलिटिक्समध्ये दर प्रेडिक्शन या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नसतो. जेव्हा ज्या काही गोष्टी होतात, अरे खरे साहेबांना खूप काही कामं असतात तिकडे. आज उल्हासनगरमध्ये 3 शाळा आणि त्याचबरोबर एक अभ्यासिका आणि एक अग्निशमन केंद्र याचं उद्घाटन देखील या ठिकाणी झालेलं आहे. त्या सुविधा देखील ज्या आहेत या उल्हासनगर वासियांना मिळालेल्या आहेत. मला माहिती नाही रे. त्यांचा घरगुती जो विषय आहे तो ते लोकांनी जे आहे ते त्या ठिकाणी मांडलेला आहे. अरे जल्दी लिहू नाही बोल ना राजा. कारवाई जी आहे ही दोषींवरती झालेली आहे. कोणालाही पाठीशी जे आहे घालण्याचं काम केलेलं नाही. इकडे कायद्याने त्याचं काम केलेलं आहे, पोलिसांनी त्यांचं काम जे आहे ते केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि तुम्हाला माहिती आहे की पोलीस कस्टडी देखील त्या ठिकाणी मिळालेली आहे, सगळी दिलेली आहे. पक्षांतर्गत नोटीस देखील दिलेली आहे, पक्षांतर्गत जे आहे त्यांना जाब देखील विचारलेला आहे. छाया हॉस्पिटल पण करणार आहे आणि हे पण करणार आहे. हिंदी बोलो चलो. भूल गया. अरे वो बात आज यहाँ पर माननीय मंत्री महोदय प्रकाश आंबेडकर जी, इन्होंने कामगार अस्पताल ESIC और उसी के साथ में सेंट्रल अस्पताल का जायजा यहाँ पर किया है. ये दोनों अस्पताल किस प्रकार से और अच्छी सुविधा यहाँ पर मिलेगी इसके लिए यहाँ पर डिस्कशन किया गया और उसके ऊपर कुछ निर्णय लिए गए. सेंट्रल अस्पताल का रीडेवलपमेंट करके जो सेंट्रल अस्पताल आज 200 बेड का है वो सेंट्रल अस्पताल आने वाले दिनों में 400 से 500 बेड का कैसे होगा इसके ऊपर निर्णय भी लिया गया. उसी के साथ में ESIC अस्पताल जो है, ये ESIC अस्पताल अब आज 100 बेड का है. ये ESIC अस्पताल 250 से 300 बेड का कैसे हो सकता है, क्योंकि इस ESIC अस्पताल में, इस इंफ्रास्ट्रक्चर में उनकी क्षमता है. यहाँ पर प्राइवेट आर्किटेक्ट जो हॉस्पिटल बनाता है वो अपॉइंट करने के लिए हमने कहा है और इसके ऊपर 1 महीने के अंदर जो है फैसला हम लोग यहाँ पर लेंगे, जिससे आने वाले समय में ये ESIC अस्पताल भी आज जो सिर्फ सेकेंडरी ट्रीटमेंट यहाँ पर देता है वो टर्शरी ट्रीटमेंट भी यहाँ पर दे सके. उसके लिए जो जो यहाँ पर करने की कोशिश मतलब ज़रूरत है वो सभी हम लोग काम यहाँ पर करेंगे. धन्यवाद.